Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the calculation of tax liability of association of persons. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे टॅक्सेशन ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स, यामध्ये एखाद्या AOP बिझनेसचं असोसिएशन ऑफ पर्सन्स, एखाद्या जॉईंट बिझनेस जो आहे त्यांचं जे इन्कम आहे त्या बिझनेसचा इन्कमचा टॅक्स लायबिलिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इन द प्रिव्हियस 2 lectures we studied the meaning of AOP and different conditions for getting the status of AOP. सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण AOP म्हणजे काय, AOP means an association of persons which is made for doing a joint business activity with an intention of earning the profit. सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की AOP म्हणजे association of persons when 2 or more persons comes together. ज्या वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. व्यक्ती म्हणजे कोण, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पर्सन. पर्सन मीन्स ॲन इंडिव्हिज्युअल, पर्सन मीन्स अ कंपनी, पर्सन मीन्स ए पार्टनरशिप फर्म ऑर HUF. ज्या वेळेला असे काही पर्सन्स, अशा काही व्यक्ती एकत्र येतात कशासाठी, फॉर डुईंग अ जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी, एखादा जॉईंट बिझनेस करण्याच्या उद्देशानं जेव्हा ही लोक एकत्र येतात आणि व्यवसाय करतात फॉर अर्निंग द प्रॉफिट, फॉर अर्निंग द रेव्हेन्यू, देन दॅट पर्टिक्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटी, दॅट पर्टिक्युलर असोसिएशन इज कॉल्ड ॲज अ असोसिएशन ऑफ पर्सन्स. तो जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स इंडिव्हिज्युअल आहेत, कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, HUF आहे, ह्या कॉम्बिनेशननं ते बिझनेस करत जर असतील तर त्या बिझनेसला AOP असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द बेसिक मिनिंग ऑफ AOP दॅट वी हॅव सीन इन द फर्स्ट लेक्चर. आफ्टर दॅट इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड द डिफरंट रूल्स रिगार्डिंग कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम ऑफ AOP. एखादी असोसिएशन ऑफ पर्सन असेल त्यांचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचे कोणकोणते नियम आहेत इंटरेस्टशी रिलेटेड हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी ऑफ AOP. सुरुवातीला आपण AOPचं मिनिंग पाहिलं, AOPचं रेसिडेन्शियल स्टेटस पाहिलं. रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये एखादी AOP रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे पाहिल्यानंतर पुढची स्टेप असते ते म्हणजे इन्कम कॅल्क्युलेट करणं. पहिल्या लेक्चरच्या शेवटी आपण AOPचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जातं, एखादी AOP रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे याचे नियम पाहिले. त्याच्यानंतर रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे रेसिडेन्शियल स्टेटस चेक केल्यानंतर जी दुसरी स्टेप असते, सेकंड स्टेप असते, ती म्हणजे त्या AOPचं इन्कम कॅल्क्युलेट करणं. Okay, the second step is after knowing the residential status, the second step is to calculate the income of a particular business unit of AOP. त्या बिझनेस युनिटचं, त्या AOPचं इन्कम कॅल्क्युलेट करणं ही सेकंड स्टेप आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये त्या बिझनेसचं AOPचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. Okay, the income of AOP is calculated in normal manner. Only there are 2 to 3 exceptions. ते एक्सेप्शन्स कोणकोणते ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. नाव द थर्ड स्टेप अँड द लास्ट स्टेप in taxation of AOP is to calculate the tax liability of AOP. आपला हा जो टॉपिक आहे असोसिएशन ऑफ पर्सन्स, त्याच्या पहिल्या पार्टमध्ये आपण त्या AOPचं रेसिडेन्शियल स्टेटस पाहिलं. दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्या AOPचं इन्कम कॅल्क्युलेशन करण्याचे नियम पाहिले. आणि हा जो शेवटचा पार्ट आहे या टॉपिकचं लास्ट लेक्चर आहे, यामध्ये आपण या AOPची टॅक्स लायबिलिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते याचे नियम आपण पाहणार आहोत. बघा, स्टार्ट करूया मग. द कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स डिपेंड्स अपॉन. AOP हा जो काही बिझनेस आहे त्या बिझनेसचा जो काय आपण टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत तो कशावरती डिपेंड आहे, तर त्या 2 गोष्टी आहेत, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. फर्स्ट इज व्हेन शेअर ऑफ मेंबर्स आर नोन. आपल्या AOP बिझनेसचे जे कोण मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचा जो काय प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो जर नोन असेल, सर्वांना माहिती असेल, तो एक प्रकार. आणि दुसरा म्हणजे व्हेअर द शेअर ऑफ मेंबर्स आर अननोन.
प्रॉफिटमधून प्रत्येक मेंबरला किती हिस्सा मिळणार आहे हे जर अनिश्चित असेल, ठरवलेलं नसेल, ओके, तर कॅल्क्युलेशन हे वेगळ्या प्रकारे केलं जातं. ओके, त्यातला पहिला पार्ट बघूया. फर्स्ट पार्ट इज व्हेअर द शेअर ऑफ मेंबर्स इज नोन. जर समजा त्या प्रत्येक मेंबरचा हिस्सा किती हे जर ठरलेलं असेल, फिक्स असेल, तर काय नियम आहेत बघा. फर्स्ट इज इन केस ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. तो जो काही बिझनेस आहे त्यांना जर लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय? कॅपिटल गेन मीन्स फायदा. ओके, कॅपिटल गेनचा अर्थ काय होतो? इफ अ बिझनेस अर्न्स एनी प्रॉफिट by selling its capital asset, then that particular profit, that particular gain is called as a capital gain. एखाद्या बिझनेसमधील एखादी असेट, कॅपिटल असेट विकून जर काय फायदा मिळवला तर जे काय फायदा झालेला आहे त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज अ बिझनेस ओन्स अ पर्टिक्युलर लँड ऑफ ₹4 lakhs. 4 लाखाची एक जमीन आहे बिझनेसच्या मालकीची. अँड सपोज धिस लँड इज सोल्ड फॉर ₹6 lakhs. 4 लाखाची जमीन 6 लाखाला विकली म्हणजे ज्यादा किती रुपये मिळाले? 2 लाख रुपये मिळाले. धिस 2 lakh rupees इज अ प्रॉफिट अँड इट इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल गेन. एखादी असेट विकून जो काय फायदा होतो त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय? तर एखादी लॉंग टर्म असेट, कोणत्या असेटला लॉंग टर्म म्हटलं जातं? इफ एनी असेट इज सोल्ड आफ्टर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या नंतर, खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या नंतर जर ती असेट विकली तर त्या असेटला लॉंग टर्म असेट असं म्हटलं जातं. When any asset is sold after 3 years from the date of purchase, then that particular asset is called as a long term capital asset. आणि अशा लॉंग टर्म असेट्स विकून जर काय फायदा झालेला असेल त्या बिझनेसला तर त्या फायद्याला, त्या प्रॉफिटला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. ओके, आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन जो होतो, जो काय फायदा होतो त्या फायद्यावरती त्या बिझनेसनं गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करायचा असतो. त्यासाठी टॅक्स रेट किती आहे? टॅक्स आहे 20%. टॅक्स किती आहे? 20%. ओके, जेवढा फायदा झालेला आहे, जसं आपण आत्ता म्हटलं की 4 लाखाची जमीन 6 लाखाला विकली म्हणजे 2 लाख प्रॉफिट. त्यात जो काय प्रॉफिट असेल, टॅक्सेबल प्रॉफिट असेल, त्यावरती 20% गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा असतो. नॉर्मली लॉंग टर्म कॅपिटल गेनवरती 20% टॅक्स रेट आहे, परंतु 10% कशावरती आहे? तर जर शेअर्स विकले असतील, ओके, जर शेअर्स विकून लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल, फायदा झाला असेल. आपल्याला माहिती आहे की शेअर्स हे शेअर मार्केटला, स्टॉक एक्सचेंजवरती खरेदी विक्री केली जाते. ओके, जर एखाद्या व्यक्तीने शेअर्स खरेदी केले होते 20,000चे आणि ते शेअर 4-5 वर्षांनी, 2-3 वर्षांनी ते 20,000चे शेअरची किंमत 30,000 झाली आणि त्या व्यक्तीने ते शेअर विकून टाकले, तर जो काय फायदा झालेला आहे, कॅपिटल गेन झालेला आहे, त्याला आपण फायदा म्हणतो, त्या फायद्यावरती 10% गव्हर्नमेंटला हा टॅक्स हा पेड करावा लागतो. त्यामुळे नियम काय बघा की जर लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असेल, इफ एनी AOP हॅज अर्न्ड long term capital gain, then on such gain they have to pay the tax at 20%. and if the gain is arising from sale of shares, जर शेअर्स विकून फायदा झाला असेल तर त्याच्यावरती 10%ने हा टॅक्स हा गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. कॅपिटल गेनवरती 10% किंवा 20%, 10% शेअरसाठी आणि बाकीच्या कॅपिटल गेनसाठी 20% हा टॅक्स रेट आहे. दिस इज फर्स्ट. नाव सेकंड इज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, एखादी शॉर्ट टर्म असेट विकून जर फायदा झाला तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. इफ एनी पर्सन अर्न्स एनी प्रॉफिट फ्रॉम सेल ऑफ शॉर्ट टर्म असेट. एखादी शॉर्ट टर्म असेट आहे, ती शॉर्ट टर्म असेट विकून जर काय फायदा मिळवला असेल तर त्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. मग कोणत्या असेटला शॉर्ट टर्म म्हणायचं? तर व्हेन एनी असेट इज सोल्ड बिफोर 3 years. 3 वर्षाच्या अगोदर जर आपण असेट विकली खरेदी केल्यापासून, इफ एनी असेट इज सोल्ड बिफोर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस, देन दॅट पर्टिक्युलर असेट इज कॉल्ड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट.
एखादी असेट आपण आज खरेदी केली आणि 3 वर्ष होण्याच्या अगोदरच जर ती आपण विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हणतात. आणि अशा असेट्स विकून जो काय फायदा होतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, उदाहरण म्हणून सपोज एखादी असेट आहे मशिनरी खरेदी केली 1,00,000ला आणि 1-1.5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी 2 वर्षांनी ती मशीन जी आपण खरेदी करताना 1,00,000ला केलेली 1,00,000ची मशीन आपण विकली कितीला, सपोज 1.5 लाखाला. मग 1,00,000ची वस्तू 1.5 लाखाला विकली म्हणजे ज्यादा किती रुपये मिळाले, 50,000 रुपये मिळाले. हा जो काय आपला फायदा झाला त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म का, कारण ही असेट खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदरच ते आपण विकलेली आहे. जेव्हा असेट 3 वर्षाच्या अगोदर विकली जाते, खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या अगोदर, तेव्हा त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. आणि अशा असेट्स, शॉर्ट टर्म असेट्स विकून जो काय फायदा होतो त्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आणि एखाद्या AOPने, असोसिएशन ऑफ पर्सन्सने, त्यांचा जो काही बिझनेस आहे तो बिझनेस रन करताना जर त्यांना असं काही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फायदा झाला असेल तर त्या फायद्यावरती जेवढा फायदा आहे त्याच्या 15% हा गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करावा लागतो. त्यामुळे मगाशी जे आपण पाहिलं, लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तर 20% टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर 15%नं टॅक्स हा पेड करावा लागतो. दिस इज सेकंड. नाव द थर्ड पार्ट इज इफ AOP business has earned certain money from lotteries, from crosswords, from puzzles. जर एखाद्या AOP ज्या बिझनेसने काही त्यांना लॉटरीचं बक्षीसमधून इन्कम मिळालं असेल, पझल सोडून इन्कम मिळालं असेल, क्रॉसवर्डमधून काही इन्कम मिळालं असेल, तर हे जे काही इन्कम्स आहेत याच्यावरती फ्लॅट 30%ने त्यांना गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करावा लागतो. इन्कम फ्रॉम लॉटरीज, इन्कम फ्रॉम पझल्स, इन्कम फ्रॉम क्रॉसवर्ड, यामधून जे काय पैसे मिळतात त्या पैशावरती 30%ने गव्हर्नमेंटला टॅक्स हा द्यावा लागतो. हे झाले रेअरली मिळणारे इन्कम्स. आता शॉर्ट असेट विकणे हे काय रेग्युलर ॲक्टिव्हिटी नाही, त्यामुळे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन हे कधीतरी होणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचप्रकारे लॉटरीचं बक्षीस काय दर महिन्याला, दर वर्षाला मिळत नाही, लाईफमध्ये 1-2दा मिळतं. त्यामुळे हे कधीतरी मिळणारे इन्कम्स आहेत, त्याला कॅज्युअल इन्कम असं म्हटलं जातं, जे रेअरली मिळतात. आता जे रेग्युलर इन्कम आहेत, एनी अदर इन्कम, बिझनेसचे रेग्युलरचे इन्कम, त्यासाठी बघा काय नियम आहे. तर व्हेन नन ऑफ द मेंबर्स हॅज टॅक्सेबल इन्कम एक्सक्लुडिंग धिस पर्टिक्युलर शेअर फ्रॉम HUF. आपल्या AOPचे जे कोण मेंबर्स आहेत ते, जे सपोज एखाद्या AOPमध्ये 4 मेंबर्स आहेत आणि जर त्या सगळ्या मेंबर्सचं जे इन्कम आहे हे जर टॅक्सेबल नसेल, वेअर नन ऑफ द मेंबर हॅज टॅक्सेबल इन्कम, कुणाचंही इन्कम हे जर टॅक्सेबल नसेल, म्हणजे 2.5 लाखापेक्षा इन्कम कमी असेल तर टॅक्स द्यावा लागत नाही. सर्व मेंबर्सचं इन्कम हे जर लिमिटपेक्षा कमी असेल, एक्झम्पशन लिमिटपेक्षा, तर अशा केसमध्ये जे काही इन्कम आहे तेच त्यावरती स्लॅब रेटनं टॅक्स हा पेड करावा लागतो. जर आपल्या AOPचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचं कोणाचंही इन्कम जर टॅक्सेबल नसेल AOPचा हिस्सा सोडून, तर त्या इन्कमवरती स्लॅब रेटनं, जे काय आपले स्लॅब्स आहेत 2.5 लाखापर्यंत नील, 2.5 ते पुढे जे काय स्लॅब्स आहेत त्याप्रमाणे टॅक्स हा द्यावा लागेल. दिस इज फर्स्ट. सेकंड इज वेअर एनी मेंबर हॅज टॅक्सेबल इन्कम. जर आपल्या मेंबरपैकी कुणाचंही इन्कम जर टॅक्सेबल असेल, एकाचं जरी, तर मात्र तो जो काय इन्कम आहे AOPचा, त्या AOP इन्कमवरती मॅक्सिमम मार्जिनल रेटनं टॅक्स हा पेड करावा लागतो. मॅक्सिमम मार्जिनल रेट म्हणजे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत. हे कधी, जर आपल्या मेंबरपैकी, AOPच्या मेंबरपैकी एकाचं जरी इन्कम टॅक्सेबल असेल तर आपल्या AOPचा जे काही एकूण इन्कम आहे त्या इन्कमवरती मॅक्सिमम मार्जिनल रेट जो 30%पेक्षा जादा असतो त्या 30%नं त्या इन्कमवरती टॅक्स हा पेड करावा लागतो. आणि पुढे तिसरा पॉईंट एक महत्त्वाचा जो पुन्हा पुढे रिपीट पण होणार आहे, त्यामुळे बघा, वेअर एनी ऑफ द मेंबर, आपल्या AOPचे जे मेंबर आहेत त्यापैकी एक जरी असा मेंबर असेल, AOP मेंबर इज चार्जड ॲट अ टॅक्स रेट विच इज हायर दॅन मॅक्सिमम मार्जिनल रेट. जो मॅक्सिमम मार्जिनल रेट आहे त्यापेक्षा जर एखाद्या मेंबरला जास्त टॅक्स पेड करावा लागत असेल
त्या रेटपेक्षा जास्त रेटनं, उदाहरणार्थ आपल्या AOPमध्ये जर एखादी फॉरेन कंपनी, परदेशी कंपनी जर मेंबर असेल, फॉरेन कंपनीला ऑब्वियसली जादा टॅक्स हा पेड करावा लागतो. असं जर असेल, आपल्या AOPचे जे मेंबर्स आहेत, सभासद आहेत, या सभासदांपैकी जर एखाद्या मेंबरला मार्जिनल रेटपेक्षा जादा रेटनं टॅक्स द्यावा लागत असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये तो जो कोण मेंबर आहे ज्याला जादा टॅक्स पेड करावा लागतो, त्याचा जो काही हिस्सा आहे, शेअर ऑफ दॅट मेंबर, त्या हिस्स्यावरती त्यानं त्याचा जो काही हायर रेट आहे त्याच्यासाठी लागू, त्यानं टॅक्स पेड करावा. आणि जो काही शिल्लक प्रॉफिट राहील त्याला दिल्यानंतर, त्या मेंबरला दिल्यानंतर जो काय बॅलन्स इन्कम राहील त्यावरती मॅक्सिमम मार्जिनल रेट जो काय 30% जास्त असतो त्या रेटनं हे टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, दिस इज पॉईंट नंबर 3. ओके, आता मॅक्सिमम मार्जिनल रेट म्हणजे काय आणि तो किती असतो बघा. मॅक्सिमम मार्जिनल रेट मीन्स द रेट ऑफ इन्कम टॅक्स इन्क्लुडिंग सरचार्ज अँड एज्युकेशन सेस. ओके, मॅक्सिमम जो इन्कम टॅक्सचा रेट आहे त्यामध्ये सरचार्ज आणि एज्युकेशन हेल्थ सेस ॲड करून हा रेट तयार होतो. ॲप्लिकेबल इन रिलेशन टू हायेस्ट स्लॅब ऑफ इन्कम इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल AOP ऑर द केस मे बी BOI. ओके, आपले जे काही टॅक्स स्लॅब्स आहेत त्या टॅक्स स्लॅब्सप्रमाणे जो हायेस्ट टॅक्स स्लॅबचा रेट आहे त्यामध्ये सरचार्ज आणि सेस ॲड करून हा जो काही मॅक्सिमम मार्जिनल रेट आहे तो तयार होतो. आता पुढे काय सांगितलं बघा, असेसमेंट ऑफ AOP विथ रिगार्ड टू मार्जिनल टॅक्स रेट. ओके, मार्जिनल टॅक्स रेट संदर्भात नियम काय आहेत बघा. द असेसमेंट ऑफ मेंबर्स ऑफ AOP डिपेंड्स ऑन वेदर दे आर इलिजिबल टू बी चार्ज ॲट मॅक्सिमम रेट ऑर नॉट ॲट ऑल. ओके, त्या मेंबर्सनं जे काय टॅक्सेबल होणार आहे, द असेसमेंट ऑफ मेंबर्स ऑफ AOPचे जे मेंबर्स आहेत त्यांचं जे असेसमेंट होणार आहे, टॅक्स कॅल्क्युलेशन होणार आहे, हे कशावरती डिपेंड असतं, तर त्या AOP बिझनेसनं मॅक्सिमम रेटनं टॅक्स पेड केला आहे का पेड केलेला नाही, मॅक्सिमम रेटनं पेड केला आहे का मॅक्सिमम रेटनं टॅक्स पेड केला नाही. जर, आता हे महत्त्वाचं बघा, इफ AOP इज चार्जेबल टू पे टॅक्स ॲट मॅक्सिमम रेट, जर AOP बिझनेसने मॅक्सिमम मार्जिनल रेट जो आहे, मॅक्सिमम मार्जिनल रेट त्यानं जर टॅक्स पेड केला असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑर एनी हायर रेट. ओके, आपल्या AOP बिझनेसने जर मॅक्सिमम मार्जिनल रेट जी काही टक्केवारी आहे त्यानं टॅक्स किंवा त्याच्यापेक्षा जादा रेटनं टॅक्स पेड केला असेल तर द शेअर ऑफ प्रॉफिट बाय ऑफ अ मेंबरला जो काही हिस्सा मिळेल प्रॉफिटमधून इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. त्यामुळे हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आत्तापैकी, की जर AOP बिझनेसने जर टॅक्स हा मॅक्सिमम रेटने पेड केला असेल किंवा त्यापेक्षा हायर रेटने पेड केला असेल तर AOPकडून जो काही मेंबरला हिस्सा मिळतो प्रॉफिटमधला त्यावरती कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. देअरफॉर इट इज नॉट इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द मेंबर. ओके, त्यावरती टॅक्स द्यावा लागत नाही कारण ऑलरेडी आपल्या बिझनेसने हायर रेटनं, मार्जिनल रेटनं टॅक्स हा पेड केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मेंबरला जे काय हिस्सा मिळेल, प्रॉफिटचा हिस्सा मिळेल, त्या हिस्सावरती कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. द मॅक्सिमम मार्जिनल रेट ऑफ टॅक्स इज 30.9%. जवळपास 30%पेक्षा जादा रेटनं हा मॅक्सिमम मार्जिनल रेट जो आहे तो टॅक्स हा पेड केला जातो. आणि पुढे सांगितलं बघा, इफ सच रेट इज अप्लाइड देन शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ द मेंबर्स इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. जर AOPनं एवढ्या जादा दरानं जर टॅक्स पेड केला असेल तर टॅक्स पेड केल्यानंतर जो काय प्रॉफिट शिल्लक राहिलेला आहे तो प्रॉफिट सर्व मेंबर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि डिस्ट्रीब्यूट करून प्रत्येक मेंबरला जो काही हिस्सा मिळेल, वाटा मिळेल, त्या हिश्श्यावरती कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. हा सर्वात महत्त्वाचा नियम. ओके, आता जे सेकंड टाईप आहे ते आहे वेअर शेअर ऑफ एनी मेंबर इज अननोन. ओके, आपल्या AOP बिझनेसचे जे कोण मेंबर्स आहेत त्यापैकी एका जरी मेंबरचा शेअर, हिस्सा, वाटा किती आहे हे जर नक्की नसेल, फिक्स नसेल तर काय पद्धत आहे बघा. जर त्या AOP बिझनेसला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला, मगाचाच नियम, कॅपिटल गेन म्हणजे असेट विकून फायदा झाला असेल तर जेवढा फायदा आहे त्याच्यावर 20%, आणि जर शेअर्स असतील, शेअर्सवर फायदा झाला असेल तर 10% टॅक्स हा भरावा लागतो. तो पाठीमागचाच नियम आहे. सेकंड आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. जर शॉर्ट टर्म असेट, इफ एनी बिझनेस अर्न सर्टन प्रॉफिट बाय सेलिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल असेट.
एखादी शॉर्ट टर्म कॅपिटल असेट विकून जर काय फायदा झाला असेल तर त्या शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवरती 15% टॅक्स द्यावा लागतो. हा नियम देखील पाठीमागचाच आहे. पुढचा देखील नियम तोच आहे. इन्कम फ्रॉम लॉटरी, पझल्स, क्रॉसवर्ड्स एक्सेट्रा. एखाद्या बिझनेसला लॉटरी लागली, ओके, किंवा पझल सोडून काय बक्षीस मिळालं, क्रॉसवर्डमधून काय इन्कम मिळाला, तर जेवढं इन्कम आहे त्याच्या 30% टॅक्स हा पेड करावा लागतो. हे नियम पाठीमागचेच आहेत, फक्त पुढचे नियम मात्र वेगवेगळे आहेत. बघा, इन केस ऑफ एनी अदर इन्कम. आता AOP बिझनेसचे जे काही इतर इन्कम्स आहेत त्यासाठी काय नियम आहेत बघा. वेअर नन ऑफ द मेंबर्स हॅज टॅक्सेबल इन्कम. आपल्या AOP बिझनेसचे जे मेंबर्स आहेत, सभासद आहेत, यापैकी कोणाचंही इन्कम जर टॅक्सेबल नसेल, म्हणजे सर्वांचं इन्कम जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर ते एक्झम्प्ट होतं. 2.5 लाखापेक्षा कमी असेल इन्कम तर ते माफ असतं. जर कोणाचंही इन्कम टॅक्सेबल नसेल तर हे एक. आणि दुसरं, जर एका जरी मेंबरचं वेअर एनी मेंबर हॅज टॅक्सेबल इन्कम एक्सक्लुडिंग धिस शेअर ऑफ प्रॉफिट. ओके, AOPकडून मिळणारा जो प्रॉफिट आहे, हिस्सा आहे, तो सोडून जर एका जरी मेंबरचं इन्कम जर टॅक्सेबल असेल तर अशा केसमध्ये त्या AOP बिझनेसनं मॅक्सिमम मार्जिनल रेट जो आहे टॅक्सचा, जो 30%पेक्षा जास्त आहे, एकूण जे त्या बिझनेसचं इन्कम असेल त्या इन्कमच्या 30पेक्षा जास्त टक्क्यानं हा टॅक्स हा त्यांना पेड करावा लागतो. ओके, कधी जर कोणत्याही मेंबरचं इन्कम हे जर टॅक्सेबल असो किंवा नसो तरीसुद्धा त्यांना मॅक्सिमम रेट जो आहे, मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट, त्या रेटनंच त्यांना टॅक्स हा गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. म्हणजे जादा टॅक्स भरावा लागतो आहे जर एका जरी मेंबरचा हिस्सा, वाटा हा जर फिक्स नसेल तर. ही पहिली सिच्युएशन. आणि दुसरी पण मगाशीच आहे, व्हेअर एनी ऑफ द मेंबर इज चार्जड ॲट अ टॅक्स रेट हायर दॅन मॅक्सिमम मार्जिनल टॅक्स रेट. ओके, जसं आपण म्हणतो की मॅक्सिमम टॅक्स रेट जो आहे तो 30%पेक्षा जास्त आहे, परंतु जर एखादा मेंबर आहे, आपल्या AOP बिझनेसचा एखादा जरी मेंबर आहे आणि त्याची टॅक्स लायबिलिटी, टॅक्स रेट त्यासाठी लागू असणारा हा जर ह्या मॅक्सिमम रेटपेक्षा जर हायर असेल तर मात्र जे बिझनेसचं इन्कम आहे त्या बिझनेसच्या इन्कमवरती त्याच हायर रेटनं, जो सर्वात हायर रेट आहे त्याच रेटनं त्यांचा टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो. ओके, जसं की मगाशी आपण उदाहरण पाहिलं, एखादी फॉरेन कंपनी, त्यांचा टॅक्स रेट हा ह्या मार्जिनल रेटपेक्षा जास्त असतो, त्यामुळे पूर्ण बिझनेसचं जे इन्कम आहे त्या इन्कमवरती या हायर रेटनंच टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, दिस इज सेकंड. ओके, आणि पुढं काय सांगितलं बघा, द इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ मेंबर्स ऑफ AOP. ओके, इंडिव्हिज्युअलला जो काही हिस्सा मिळेल प्रॉफिटमधून शाल बी डीम्ड टू बी अननोन. आपण एखाद्याचा हिस्सा माहीत नाही, वाटा किती आहे एखाद्या मेंबरचा, हे आपण कधी म्हणू शकतो की एखाद्याचा हिस्सा नक्की माहीत नाही किती आहे. इफ सच शेअर इज अननोन ऑन द डेट ऑफ फॉर्मेशन. जेव्हा आपला बिझनेस स्थापन केला त्यावेळेला एखाद्या पार्टनरचा, एखाद्या मेंबरचा हिस्सा किती हा ठरवला नसेल, ऑर बॉडी ॲट एनी टाईम देअर आफ्टर. ओके, डेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सच असोसिएशन, जेव्हा आपण हे एकत्र येऊन बिझनेस सुरू केला तेव्हा पण ठरवलं नाही, किंवा त्याच्यानंतर पण जर एखाद्याचा हिस्सा ठरवला नसेल तर मात्र त्या बिझनेसचं जे इन्कम आहे त्यावरती एकतर हायर रेटनं, मार्जिनल रेटनं किंवा हायर रेटनं त्यांना टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट, नाव द 3 लास्ट नोट्स. एनी इंटरेस्ट पेड बाय मेंबर्स ऑन बॉरोड कॅपिटल. ओके, एखाद्या मेंबरने जर काय एनी इंटरेस्ट पेड बाय मेंबर ऑन बॉरोड कॅपिटल. ओके, एखाद्या मेंबरने समजा कर्ज काढलं होतं आणि त्या कर्जावरती इंटरेस्ट पेड केलं बाय हिम फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट इन AOP. आपल्या AOPमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कॅपिटल म्हणून त्यानं पैसे आणले, परंतु ते पैसे जर त्यानं कर्जानं कुठून घेतले असतील तर त्या कर्जावरती जे काही व्याज आहे बघा, व्हाईल कॉम्प्युटिंग द his share chargeable under the head profits and gains of business and profession in respect of his share, the income of the AOP be deducted from his share. म्हणजेच काय बघा की जर सपोज एखादा मेंबर आहे, त्याचं नाव आहे A. ओके, आणि त्याला जर प्रॉफिटमधील हिस्सा मिळाला 1 लाख रुपये, हा त्याचा हिस्सा आहे, तर ह्या हिस्सा कॅल्क्युलेट देत असताना त्यानं जर काय कॅपिटल्स जे त्यानं प्रोव्हाइड केलेलं आहे बिझनेसला, ते कॅपिटलसाठी जर कुठून पैसे कर्जाने घेतले असतील तर ते कर्जावरचं जे व्याज आहे ते व्याज त्याच्या हिश्श्यातून इथं मायनस करून मग ते आपण
त्याला राहिलेला जे काही हिस्सा आहे तो पेड केला जातो आणि हे जे काही अमाऊंट व्याजाची आहे ती व्याजाची अमाऊंट देखील ही बिझनेस अँड प्रोफेशनला खर्च म्हणून दाखवली जाते. ओके, दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड इज द शेअर ऑफ मेंबर इन द इन्कम ऑर लॉस ऑफ AOP. ओके, एखाद्या AOP बिझनेसला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला, ओके, इट शॅल बी अपोर्शनड अंडर व्हेरियस हेड्स ऑफ इन्कम. इन्कम टॅक्समध्ये इन्कमचे 5 हेड्स आहेत. पहिलं सॅलरी आहे, दुसरं हाऊस प्रॉपर्टी आहे, तिसरं बिझनेस प्रोफेशन आहे, कॅपिटल गेन आणि अदर सोर्स. हे 5 हेड्स आहेत. यापैकी ज्या हेडमध्ये इन्कम असो किंवा लॉस असो, ओके, इन द सेम मॅनर द इन्कम ऑर लॉस ऑफ AOP हॅज बीन डिटर्माइन्ड फॉर अंडर द इच हेड. म्हणजे काय सांगितलं, द शेअर ऑफ मेंबर, ओके, प्रत्येक हेडमधून जो काही त्या व्यक्तीला हिस्सा मिळणार आहे, ओके, ज्या प्रमाणे आपण AOPचं इन्कम ह्या वेगवेगळ्या हेड्सच्या अंतर्गत कॅल्क्युलेट केलं, त्याच सेम प्रमाणे द शेअर ऑफ मेंबर इन द इन्कम शुड बी कॅल्क्युलेटेड. त्याच सेम प्रमाणे जसं आपण बिझनेसचं इन्कम ज्याप्रमाणे काढलेलं आहे अंडर 5 हेड्स, त्याचप्रमाणे त्याच हेडिंगमध्ये अंडर त्या पार्टनरचा देखील जो वाटा आहे तो कॅल्क्युलेट केला पाहिजे. अँड लास्ट इज where any deduction under chapter 6A is taken by AOP. जर एखाद्या इन्कमवरती जर काही डिडक्शन मिळवली असेल चॅप्टर 6A मध्ये, देन डिडक्शन शाल नॉट बी अलाउड टू द मेंबर. ओके, तर एखाद्या इन्कमवरती एखाद्या बिझनेसनं जर डिडक्शन मिळवली असेल, घेतली असेल, तर त्याच्यानंतर त्या इन्कमवरती त्या मेंबरला त्याच हेडिंग अंतर्गत पुन्हा डिडक्शन वजावट मिळू शकत नाही. दीज आर द 3 कंडिशन्स, ओके, फॉर डिटरमाइनिंग द इन्कम. नाव द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज कॉम्प्युटेशन ऑफ मेंबर्स, कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी ऑफ अ मेंबर. बघा, टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर मेंबरची टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची बघा. त्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. फर्स्ट, वेअर इन्कम ऑफ AOP इज नॉट टॅक्सेबल. जर AOP जो बिझनेस आहे त्या बिझनेसचं इन्कम जर टॅक्सेबल नसेल तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं टॅक्स किती बरं पेड करायचं बघा. शेअर फ्रॉम AOP इज इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ मेंबर अँड टॅक्स इज कॅल्क्युलेटेड युजली, हावेवर रिबेट इज नॉट अवेलेबल. जर समजा केअरफुली बघा, जर AOP बिझनेसचं जे इन्कम आहे हे जर टॅक्सेबल नसेल, इज नॉट टॅक्सेबल, आणि त्या बिझनेसनं टॅक्स पेड केलेला नाही, बरोबर, कारण त्यांचं इन्कम हे जर नॉट टॅक्सेबल असेल, टॅक्स पेड केला नसणार, त्यामुळे प्रत्येक पार्टनरला जो काही हिस्सा मिळणार आहे त्या बिझनेसमधून तो हिस्सा त्यांच्या इन्कममध्ये इन्क्लूड केला जातो आणि रेग्युलर मेथडप्रमाणे टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जाईल प्रत्येक मेंबरचा. हे एक. सेकंड पार्ट काय बघा, वेअर इन्कम ऑफ AOP इज टॅक्सेबल ॲट इंडिव्हिज्युअल रेट. जर AOPचा जो काही इन्कम आहे तो जर स्लॅब रेटप्रमाणे टॅक्सेबल झाला असेल तर बघा, शेअर ऑफ फ्रॉम AOP इज इन्क्लुडेड इन द इन्कम अँड टॅक्स इज कॅल्क्युलेटेड युजली, हावेवर रिबेट इज अवेलेबल. ओके, जर बिझनेसनं टॅक्स पेड केला असेल स्लॅब रेटप्रमाणे तर प्रत्येक पार्टनरला, मेंबरला जो हिस्सा मिळेल तो त्यांच्या इन्कममध्ये ॲड करा. इन्कममध्ये ॲड केला जातो. फक्त तो जो काही एकूण इन्कम वाढणार आहे, ऑलरेडी आपल्या बिझनेसनं टॅक्स तर पेड केलेलाच आहे, पण पुन्हा जो हिस्सा मिळतो आहे प्रत्येक पार्टनरला, त्या पार्टनरच्या इन्कममध्ये तो हिस्सा ॲड होईल, परंतु त्यांना रिबेट जी सूट आहे अंडर सेक्शन 86, ती सूट काय ते आपण पुढे पाहणारच आहोत, ती सूट मात्र मिळू शकते. हे सेकंड. आणि थर्ड इज वेअर इन्कम ऑफ AOP इज टॅक्सेबल ॲट मॅक्सिमम मार्जिनल रेट ऑर हायर रेट. जर बिझनेसने हायर रेटने किंवा मार्जिनल रेटने टॅक्स पेड केला असेल तर जो प्रत्येक मेंबरला हिस्सा मिळेल त्या हिस्सावरती कोणताही टॅक्स हा द्यावा लागत नाही. ओके, पुन्हा टॅक्स कोणताही द्यावा लागत नाही. आता हा जो लास्ट पार्ट आहे की रिबेट म्हणजे काय, मगाशी आपण 2दा पाहिलं की रिबेट इज अवेलेबल किंवा रिबेट नॉट अवेलेबल. हे रिबेट काय बघा, रिबेट अंडर सेक्शन 86 इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. स्टेप 1 काय, फर्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेट टोटल इन्कम ऑफ मेंबर इन्क्लुडिंग शेअर फ्रॉम AOP. एखादा मेंबर आहे A नावाचा, त्याचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करा इन्क्लुडिंग शेअर फ्रॉम AOP. या बिझनेसकडून किती हिस्सा मिळणार आहे ते धरून त्याचे टोटल इन्कम कॅल्क्युलेट करायचं. हे पहिली स्टेप. सेकंड स्टेप आहे की जे एकूण इन्कम येईल, टोटल इन्कम आपण कॅल्क्युलेट केले, त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करा. एज्युकेशन सेस, हेल्थ सेस ॲड करून टोटल टॅक्स लायबिलिटी फाइंड आउट करा. ही सेकंड स्टेप. तिसरी स्टेप काय, कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्स.
ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा. ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्स इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला टॅक्स कॅल्क्युलेटेड, जो आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला आहे तो डिवायडेड बाय टोटल इन्कम इंटू 100. आपला ॲव्हरेज टॅक्स कॅल्क्युलेट करायचा, ॲव्हरेज टॅक्स रेट ॲप्लिकेबल, त्यासाठी फॉर्म्युला टॅक्स लायबिलिटी डिवायडेड बाय टोटल इन्कम गुणिले 100. आपल्याला आपला टॅक्स रेट मिळेल. ॲव्हरेज टॅक्स रेट किती आहे ही तिसरी स्टेप. आणि शेवटची स्टेप रिबेट कॅल्क्युलेट करायची. रिबेट म्हणजे सूट. सूट किती मिळेल त्याच फॉर्म्युला आहे शेअर फ्रॉम AOP. आपल्याला AOPकडून किती रुपये मिळाले हिस्सा, समजा 90,000 मिळाले तर शेअर फ्रॉम AOP 90,000 गुणिले ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्स. ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्स किती आहे, समजा आपण हा ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्स कॅल्क्युलेट केला आहे 20% उदाहरणार्थ. तर जे काय आपलं हिस्सा मिळाला आहे 90,000, 90,000चे 20%, 90,000चे 20% म्हणजे किती, तर ते येतं 18,000. आपल्या टॅक्स लायबिलिटीमधून आपल्याला 18,000 रुपयाची ही रिबेट ही दिली जाईल. हे कधी रिबेट मिळू शकते, ही रिबेट मिळते फक्त एकदाच जर त्या बिझनेसने AOP बिझनेसने गव्हर्नमेंटला टॅक्स हा इंडिव्हिज्युअल रेटप्रमाणे स्लॅब रेट जे आहेत त्या रेटप्रमाणे जर टॅक्स पेड केला असेल तर हे रिबेट त्या इंडिव्हिज्युअल मेंबरला त्याच्या टॅक्स लायबिलिटीमधून मिळू शकते. सुरुवातीची स्टेप काय सांगितली आपण, हे बघतोय की एखादा मेंबर आहे त्या मेंबरची टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते. तर टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केल्यानंतर रिबेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होते, पहिल्यांदा त्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं, टोटल इन्कम. त्या इन्कमवरती टॅक्स कॅल्क्युलेट करण्याचा ही सेकंड स्टेप. टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर ॲव्हरेज टॅक्स रेट शोधायचा. तो कसा, फॉर्म्युला टॅक्स लायबिलिटी जे आपण इथे कॅल्क्युलेट केली आहे डिवायडेड बाय टोटल इन्कम जे फर्स्ट स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केले गुणिले 100. आपल्याला ॲव्हरेज टॅक्स मिळेल, ॲव्हरेज टॅक्स रेट मिळेल. आणि नंतर शेवटी रिबेट कॅल्क्युलेट करायची. रिबेट म्हणजे सूट. कशी कॅल्क्युलेट करायची, शेअर फ्रॉम AOP. AOPकडून किती हिस्सा मिळाला आहे, वाटा किती मिळाला आहे प्रॉफिटपैकी ती रक्कम घ्या आणि गुणिले ॲव्हरेज टॅक्स रेट जो आपण कॅल्क्युलेट केला आहे. जी अमाऊंट मिळेल ती आपल्याला रिबेट म्हणजे तेवढ्या रकमेची सूट ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून त्या पर्टिक्युलर मेंबरला ही मिळू शकते. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑफ AOP. दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल मेंबर्स. Okay, so that's it with today's lecture. In this particular lecture, we studied the different provisions of Income Tax Act regarding the computation of tax liability of AOP. सुरुवातीला आपण असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे त्यांचं इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांचा टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आणि टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर जो काय प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण जेव्हा पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो तो डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ओके त्या प्रॉफिटवरती प्रत्येक जो कोण मेंबर आहे त्याला जो काही हिस्सा मिळणार आहे त्या हिस्स्यावरती टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे नियम आपण पाहिलेले आहेत. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. हिअर वी कंप्लीट आवर युनिट विच इज टॅक्सेशन ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स. ओके, आपण ह्या लेक्चरमध्ये आपण हे जे युनिट आहे टॅक्सेशन ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन हे कंप्लीट केलेलं आहे. हे पूर्णपणे थेरॉटिकल युनिट आहे. यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं फक्त काय आहे की असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे काय त्याचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे. सेकंडली व्हॉट आर द डिफरंट कंडिशन्स फॉर AOPचं स्टेटस मिळण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन्स आहेत. तिसरी गोष्ट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन AOP अँड BOI. AOP म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन्स आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल यामध्ये काय फरक आहे ही तिसरी गोष्ट. त्यानंतर फोर्थ इज हाऊ द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP इज डिटरमाइन्ड. एखादी असोसिएशन ऑफ पर्सन्स असेल त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीने ठरवलं जातं ते नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट वी शूड नो व्हॉट आर द डिफरंट प्रोव्हिजन्स रिगार्डिंग कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम ऑफ AOP. एखाद्या AOP बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं आणि इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर ॲट व्हॉट रेट दीज AOPs हॅव टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण AOPचे टॅक्स लायबिलिटी मग त्यामध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर 20% टॅक्स द्यावा लागतो. जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असेल तर 15% टॅक्स पेड करावा लागतो. एखाद्या AOP बिझनेसला लॉटरी प्राइज मिळाला असेल, क्रॉसवर्डमधून काय पैसे मिळाले असतील, पझल सोडून काय इन्कम मिळालं असेल त्यावरती 30% टॅक्स हा द्यावा लागतो. आणि हे इन्कम सोडून जे आपले रेग्युलरचे इन्कम्स आहेत त्याच्यावरती टॅक्स कसा पेड केला जातो आणि त्याचे नियम्स काय आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. हिअर वी कंप्लीट आवर युनिट which is
taxation of association of persons. Okay, so thank you very much.